अँगल कसा आहे माहिती नाही, म्हणजे परफेक्ट पकडलं आहे. पुन्हा बसेसच्या मध्ये उभा राहून करतोय ब्लॉग. तर नमस्कार मित्रांनो, मी सागर निगम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ते पण खूप दिवसांनी महिन्यांनी एका महत्त्वाच्या कामासाठी अडकलो होतो. ॲक्च्युअली आता आहे गावी, जर मुंबईला गेलो तर ते काम कोणतं आहे ते तुम्हाला सांगेनच आपल्या येणाऱ्या ब्लॉग्समध्ये. तर आता चालू आहे गणेशोत्सव. सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आले आणि आपण सुद्धा गावी आलो आहे गणपती बाप्पांचाच गणेशोत्सव साजरा करायला. आपल्या घरातसुद्धा गौरी गणपती असते. तुम्ही जुने ब्लॉग्स जर बघितले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल. तर त्यानिमित्तानेच गावी आलो होतो आणि एक अनोखं असं उपक्रम आपल्या गावी आपल्या गावकऱ्यांनी केलं होतं. त्या टायमाला मी नव्हतो, बाहेर होतो थोडासा, तर त्यामुळे मी शूट नाही केलं, पण गावातल्यांनी शूट केलं आणि ते मला दिले. ते मी आता एडिट केलं आणि ते या व्हिडिओमध्ये पुढे आहे. सोडली आणि हे या काय बोलतात वृक्षारोपणचे कॉन्ट्रॅक्टर प्रथमेश कामत, सुपरवायझर, हे बिगारी कामगार मागवलेले आहेत. बिगारी ते बोललं जाईल नंतर. आहे हा आमचा हिपहॉप बॉय. हा सायन कोलीवाडा ना, प्रतीक्षा नगर, सायन कोलीवाडा, प्रतीक्षा नगर. बंटा आहे बबाय. उदल कुठे आहे यांना माहित नाही. आणि हे अहमदनगरचे सुपुत्र. अहमदनगर कुठे? अहमदनगरहून आलेले आहेत. आणि हे आमच्या गावचेच आपले हे शेतकरी. त्यांनी गांडूळ शेतकरी मित्राला पकडलेला आहे आणि जीवनदान देणार आहे आता जंगलात सोडून द्या. हे कृषी कुठला कृषी सहाय्यक हे आहेत. याला आम्ही गरी म्हणून या खेकडा पकडायला यूज करतो, वापरतो. खूप लांब खड्डे खोदायला चालू केलेत इकडे पण. आणि यांना काय कामं नाहीत म्हणून हे तिघ जण इथे बसलेत. मोबाईल घेऊन असे टाइमपास करत बसलेत. यांचे टक्के पर्सेंटेज पाहिजे यांना, बॅटरीचे फुल 100%. यांना फोटो काढायसाठी आले ते लोक असे टाइमपास करायला. दीपा, तुम्ही जरा आपण जो कार्यक्रम आपण राबवतोय त्याबद्दल थोडीशी आपण माहिती दिलात तर बरं आहे. की कशासाठी आपण करतोय? पावसाळ्यात तर झाडं तर खूप आहेत, सर्व काय आहे, पण आपण हे कशासाठी करतोय याच्याबद्दल थोडी माहिती दिलात तर बरं आहे. आता ह्या रोडमध्ये जास्त करून उन्हाळ्यामध्ये खूप गरमी असते, ऊन भयंकर असतं, लोकांची वर्दळ पण खूप असते. पर्यटक लोक पण ह्या रोडने जातात आणि आपली इथं सावली नाही, तर सावली असावी आणि लोकांना पण ह्या निसर्गाच्या रोडसाठी झाडं लावली तर आमच्या फायदा होईल. आणि वडाची झाडं याच्यासाठी लावायची की वड जास्त करून ऑक्सिजन सोडतो आणि त्याच्यावरती फळं आल्यामुळे हजारो पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे राहतात, ते खातात आणि त्याच्यापासून हे वडाचं आयुष्य पण पुष्कळ आहे. आणि वातावरणाची पण कार्बन डायऑक्साईड तिथून ऑक्सिजन सोडण्याचं काम पण ते जास्त करतात. याचं डब्यातून झाड काढलेलं आहे. गाव प्रमुख, वाडी प्रमुख विठ्ठल निगम यांच्या हस्ते वृक्षारोपणचं पहिलं झाड हे लावण्यात आलेलं आहे. नमस्कार. लिगमवाडी प्रगती मंडळ लिगमवाडी यांच्या लिगमवाडीमध्ये आज आपल्या धडाडीचे कार्यकर्ते मंडळाचे सल्लागार श्रीयुत दीपक घामत
यांनी जी प्रस्तावना आपल्यासमोर मांडली होती आणि त्याचं आज रूपांतरण होत आहे. आज ह्या वृक्षारोपणच्या कार्यक्रमामध्ये आणि आपल्या वाडीतील सर्व मंडळी मुंबईवरून आलेले आहेत, काही गावचे ग्रामस्थ आहेत, यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज इथे वृक्षारोपणचा कार्यक्रम पार पडत आहे. त्यांच्या या चांगल्या पद्धतीने जे मार्गदर्शन दिलं होतं त्या मार्गदर्शनाखाली आज सर्व लोक एकत्र मिळून आज हे वृक्षारोपणचा कार्यक्रम पार पाडत आहेत. हे वृक्षारोपणच्या रूपाने आज सुरुवात करत आहोत. या लिगमवाडी स्टॉपपासून आर्यादुर्गा देवीच्या मंदिरापर्यंत आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या वृक्षारोपण कार्यक्रमाचं रूपांतरण करणार आहोत टप्प्याटप्प्याने. आज ह्या सर्वांचं या ठिकाणी सर्व मोलाचं दीपक लिगम आमच्या लिगमवाडी प्रगती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीयुत दीपक लिगम यांनी मुंबईवरून खास करून ह्या वृक्षारोपणसाठी वृक्ष आणलेले आहेत. हे फोटो काढ ना, फोटो काढ. इकडे बघ मामा, इकडे बघ. फोटो काढले का? आपल्या वाडी प्रमुख श्रीयुत विठ्ठल लिगम यांच्या हस्ते हे वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण पार पाडला आहे, सुरुवात केली आहे. तर त्यांचे 2 शब्द आपण या ठिकाणी ऐकून घेणार आहोत. त्यांचं मत काय, त्यांनी कसं वाटलं त्यांना या वाडीविषयी, मंडळाविषयी, त्यांनी आज जे कार्य चालू केलेले आहे त्याविषयी त्यांनी 2 शब्द बोलावेत. चांगला उपक्रम आहे. आपले सल्लागार श्री दीपक घामत यांच्या सूचनेप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांनी हे काम हाताशी घेतलेलं आहे. हे फार उत्तम आहे. आणि वडाचं झाड लावण्यामागचं कारण, वडाचे झाड हे पसरट असं वाढतं आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी म्हणजे ऑक्सिजन मिळतो. आणि म्हणूनच मी वडाच्या झाडाची निवड केलेली आहे. तर या अथक प्रयत्नासाठी मी तसं घामत यांचे आभार मानतो. तसेच या सर्वांचे मी आभार मानतो आणि स्वागत करतो. असे उपक्रम वेळोवेळी व्हावेत हीच सदिच्छा व्यक्त करतो. ओके, धन्यवाद सर. आणि हे याच्यानंतर काळजी घेणारे यांचं या वृक्षाची काळजी घेणारे श्री संजय चौगुले आमचे ग्रामस्थ आहेत. हे या वृक्षाची काळजी घेणार आहेत. त्यांचंही खूप खूप आभार. तुम्हाला दिली मागे आत्ताच लिगमवाडी प्रगती मंडळ यांनी या वृक्षारोपण हे कार्यक्रम आयोजित केला होता. याच्या पाठीमागे आपल्या लिगमवाडी प्रगती मंडळाचे सल्लागार श्री दीपक घामत यांनी या कार्याची एक सूचना आपल्याला दिली होती आणि ह्या सूचनाला आपल्या मंडळाने, पदाधिकाऱ्याने यांच्या मताने, संगनमत मताने या ठिकाणी आज हे कार्यक्रम आपण राबवला आणि तो आज पूर्णत्वाला गेलेला आहे. याची सुरुवात आज आपण केलेली आहे. आणि हा कार्यक्रम जे वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे हे आज या लिगमवाडी स्टॉपपासून सुरुवात केलेली आहे. हे आपल्याला आर्यादुर्गा मंदिर इथेपर्यंत घेऊन जायचे आहे. आज ही 4 झाडांनी सुरुवात केलेली आहे. ती अशाच पद्धतीने आपल्या सर्वांचं सहकार्य लाभेल आणि आपण सर्वांच्या सहकार्याने, ग्रामस्थ, मुंबई या सर्व मंडळाच्या सर्व लोकांच्या सर्वांच्या सहकार्याने ही जी सुरुवात आहे ती पुढपर्यंत आपल्याला घेऊन जायची आणि याची जोपासनाही आपल्याला प्रत्येकाला जसं जमेल तशी करायची आहे. आणि आज प्रत्येकाने जे जमेल असं मुलाचं साथ या ठिकाणी दिलेली आहे आणि सर्वांचे या ठिकाणी आपल्या मंडळाच्या वतीने, वाडीच्या वतीने सर्वांचे आभार मानून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम इथे स्थगित करतो. हा बस स्टॉप आहे आपला, तिथे वृक्षारोपण केलं.
त्यातील हा एक झाड इथे एक लावलाय आणि तिथं पुढे एक लावलाय. तर ही गँग होती आपली जी वृक्षारोपणला. हे कोणता हा ना आणि तिसरा कुठं हा तो तिकडे एक लावलाय.